Good morning to all of you, to all TYIT students in our SPM lecture, that is software programming, software project management. So last time ला आपण हा point बघत होतो, that is chief programmer teams. Next point to the XP, that is extreme programming. So first point is what? XP suggests less normal methods or communication and coordination. And rather than creating separate documents, the key software products, software code and test data are enhanced. आता याच्यामध्ये हा जो XP चा पॉइंट आहे हा मागच्या सुद्धा एका लेक्चरला आपण घेतलेला आहे. यामध्ये काय काय आहे तर इट कंटेन्स द लेस फॉर्मल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन. सो व्हॉट इज द कोडिंग? Coding is constantly refactored and coding standards are followed to make the code clearly convey how the system works. त्याच्यामध्ये हा एक पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट इज द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बाय पेअर्स ऑफ डेव्हलपर्स इज ॲडव्होकेटेड. अँड नेक्स्ट पॉइंट इज स्क्रम. सो लास्ट टाइम आपण स्क्रमचा पॉइंट सुद्धा बघितलेला होता. सो द स्क्रम इज अन इटरेटिव्ह अँड incremental agile software development framework for managing software projects and product or application development. Second point is what? It's a process that focuses on delivering the highest business value in the shortest time. सो स्क्रम मध्ये काय आहे, अशी मेथड आपण यूज करायची ज्यामध्ये बिझनेसची व्हॅल्यू ही हाय होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला शॉर्टेस्ट टाइम किंवा शॉर्टेस्ट पाथने आपल्याला तिथे जाता येईल. सो हा त्यातला सेकंड पॉइंट आहे. थर्ड पॉइंट बघा, द स्क्रम प्रोसेस स्टार्ट्स विथ सिस्टीम्स आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग फेज. सो आता याच्यामध्ये आपण स्क्रम प्रोसेस ही कशी स्टार्ट करतो तर टोटल तुमच्या सिस्टीमचं आर्किटेक्चर आणि त्याचं प्लॅनिंग कसं आहे, त्याची प्लॅनिंग फेज काय आहे यावरून आपण ते स्टार्ट करतो. नेक्स्ट पॉइंट आहे, चीफ आर्किटेक्ट डिफाइन्स द ओव्हरऑल आर्किटेक्चर ऑफ द प्रोडक्ट अँड द रिक्वायर्ड रिलीज डेट फॉर द प्रोडक्ट अँड अ सेट ऑफ द डिझायर्ड फीचर्स ऑफ द प्रोडक्ट, each with a priority would be defined at this stage. So this is most important point. Next point is what? This phase is now followed by a number of sprints, each of which typically last between 1 and 4 weeks. आता मागे म्हटलं तसं ज्या आपल्या प्रोजेक्टच्या फेजेस असतात त्याच्यामध्ये कुठल्याही फेजसाठी आयदर 1 वीक लागू शकतो किंवा 4 वीक्स लागू शकतात. सो त्या फेजवरती ते डिपेंड आहे. Next point is sprints. Sprints are carried out by groups, ideally with about 7 developers and a maximum 10. म्हणजे काय तर आता यांचा जो ग्रुप आहे यामध्ये मिनिमम आपण 7 डेव्हलपर्स घेऊ शकतो आणि मॅक्झिमम 10 डेव्हलपर्स आपण तिथे घेऊ शकतो. नेक्स्ट वन, the process of a sprint is marked by short, typically 15 minutes meetings each day. म्हणजे आता या स्प्रिंट मध्ये काय आहे, दर दिवशी तुम्ही काय काय करता त्याचा जो प्रिव्ह्यू आहे त्याच्यासाठी टोटल 15 मिनिट्सची मीटिंग असते पर डे. नेक्स्ट पॉइंट, ड्युरिंग द मीटिंग टीम मेंबर्स रिपोर्ट ऑन प्रोग्रेस विथ देअर करंट टास्क, डिस्क्रायबिंग एनी ऑब्स्टॅकल्स दे आर एक्सपिरियन्सिंग. मीन्स वॉट? आता याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक जो एम्प्लॉई आहे तुमच्या टीम मेंबर जो आहे तुमच्या टीम मधला, त्याचं काम इथे काय आहे तर त्याने रिपोर्ट करायचं आहे त्याच्या प्रोग्रेसविषयी. त्याच्याकडे सध्या जे कुठलं करंट टास्क आहे त्याच्या संबंधी त्याने तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. आणि ऑब्स्टॅकलचं डिस्क्रिप्शन म्हणजे काय की प्रोजेक्ट करताना किंवा कुठलाही टास्क कंप्लीट करताना त्याला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय का हे त्याने इथे सांगायचं आहे. सो त्याच्यासाठी ही मीटिंग असते. Next 9, Scrum meetings should promote shared understanding in the group but also help motivate the each person is visible the whole group. आता इथे स्क्रम मीटिंगचा यूज काय आहे की टीम मेंबर जो आहे प्रत्येक टीम मधला जो प्रत्येक मेंबर आहे त्या प्रत्येक मेंबरचा जो काही व्ह्यू आहे त्याच्या प्रोजेक्ट संदर्भात तो त्याच्या कंप्लीट ग्रुपला तो कळला पाहिजे. सो याच्यासारखीच अजून एक सेशन आपण बघितला होता त्याला आपण म्हणतो ब्रेन स्टॉर्मिंग सेशन. अगेन वी विल रिपीट इट. त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, जेव्हा कंपनी एखादा प्रोजेक्ट आपल्या हातात घेते
तेव्हा त्याच्यासाठी त्या कंपनीच्या सगळे जे टीम मेंबर्स असतात त्यांच्यासाठी एक ब्रेन स्टॉर्मिंग नावाचा सेशन असतो. आणि याच्यामध्ये काय होतं तर टीम मेंबर जे असतात, प्रत्येक जो कोणी टीम मेंबर आहे त्या टीम मेंबर्सना त्यांची मतं मांडण्याची संधी तिथे मिळते. आता इथे मतं म्हणजे काय तर प्रोजेक्टच्या कम्प्लिशनसाठी किंवा कुठल्याही प्रोजेक्टच्या कम्प्लिशनसाठी एक्झॅक्टली कुठले माइलस्टोन्स येणार आहेत किंवा कुठले इश्यूज अराईज होऊ शकतात. सो या सगळ्याचं डिस्कशन म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग सेशन. सो त्याच प्रकारे त्याच टाईपची ही स्क्रम मीटिंग आहे. नेक्स्ट पॉइंट, organization and team structures. So first, departmentalization of company may be based on several criteria such as staff specification, product lines and categories of customers or geographical location. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की कंपनीचे जे डिपार्टमेंट्स असतात वेगळे ते वेगळ्या क्रायटेरियावरती असतात. जसं की स्टाफ स्पेसिफिकेशन आहे, देन प्रोडक्ट लाईन आहे, देन कॅटेगरी ऑफ कस्टमर आहे किंवा कुठलं एखादं जिओग्राफिकल लोकेशन आहे. नेक्स्ट पॉइंट, अ सर्टन कंपनी ॲट अ हाय लेवल may be divided into departments such as banking, embedded application and the telecom software development, and such departments are also called verticals. So this is very important point. Next, every department usually handles several projects at any time and each project is assigned to a separate team of developers. आता याचा मीनिंग काय आहे, प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे ते वेगळ्या प्रोजेक्टच्या वेगळ्या गोष्टी हँडल करतं. नेक्स्ट वन, द इफेक्टिव्हनेस ऑफ द डेव्हलपर्स इन अचिव्हिंग the project objectives is significantly affected by how a department is organized into teams and how the individual teams are structured. Then there are total two important issues that are critical to the effective functioning of every organization are. So there are total two issues. First is departmental structure and second one is team structure. आता इथे departmental structure मध्ये काय क्वेश्चन आहे की how is a department organized into teams, and second one is what, team structure, that is how are project teams structured. So these are two very important questions. Now we will see the diagram. This is the departmental structure. So it includes three blocks. First is functional format, second is project format, and third one is the matrix format. So now we will see the first format, that is functional format. So in the functional format, the developers are divided into functional groups based on their specialization or experience. So each functional group comprises developers having expertise in some specific task or functional area. Then third point is, for example, one team might do the requirement specification, another do the design and so on. आता याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक टीमला जे काही काम डिवाइड करून दिलेलं आहे त्याच्यानुसार त्या टीमचे मेंबर त्याचं काम परफॉर्म करतात. Then fourth point, the partially completed product passes from one team to another as the project evolves. And the last point is what, this requires good quality documentation to be produced after every activity. So this is the diagram for functional organization. See, there is a top management. First is the functional group, and see the right side of this diagram. There are total two teams. That is team 1, team 2, and team n. So there are number of teams, and these teams are related to these functions such as requirement, designing, coding, testing, project management and maintenance. So remaining point of this topic we will see at the next lecture.